आता आपण बघूया टॉप न्यूज मोठ्या राजकीय बातम्या। नाना पटोलेंकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर। आमच्याकडे या पाठिंबा देऊ। होळीनिमित्त पटोले यांच्याकडून शिंदे आणि अजितदारांना सोबत येण्याची ऑफर। आणि आम्ही त्यांच्या सपोर्टला राहू। आम्ही वेळेला जर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं। भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर। पुढे चाललाय, राज्य पुढे चाललंय। माझं विरोधकांना देखील आव्हान आहे की या विकासाच्या सप्तरंगामध्ये आपणही सोबत या आणि आजच्या दिवशी चांगलं बोला। महायुतीत ऑफरसाठी नाही तर विकासासाठी कामं करवतात। पटोलेंनी विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं, जनतेचा विश्वास मिळवावा। चंद्रशेखर बावनकुळेंचं खोचक प्रत्युत्तर। जनतेचा पुन्हा विश्वास मिळवा आणि पुन्हा चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा, हे त्यांच्याकरता योग्य आहे। अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही। नाना पटोले म्हणजे शिमग्यातील सोंग। राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची नाना पटोलेंवर टीका। नाना पटोलेंनी शिंदे अजित पवारांना दिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवर प्रतिक्रिया। मजेचा भाग म्हणून शिमग्यात आपल्याकडे माहिती आहे, कोकणात या वेगवेगळे सोंग किंवा अशी आणली जातात। त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार करावा आणि सोडून द्यावा गमतीचा भाग म्हणून। जयंत पाटलांची शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राला भेट। एआय पद्धतीने तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी। पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील आणि शरद पवार प्रथमच एकत्र। मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायचीही चोरी झाली आहे। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका। नाराज वगैरे काही नाही आहे। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे। तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती। पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत। केव्हीकेतील एआय पद्धतीने तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी, तर जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा। सूचक इशारा शरद पवार साहेबांना दिला दिसतोय, तर पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। जयंत पाटील परिपक्व नेते, त्यांचा अंदाज सांगणं कठीण। जयंत पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे। सदावर्तेंनी महाराष्ट्रासाठी काय केलंय? अमेय खोपकरांचं गुणरत्न सदावर्तेंना प्रत्युत्तर। टोल टोल टन टनाटन असं म्हणत सदावर्तेंनी उडवली होती राज ठाकरेंची खिल्ली, तर कृपाशंकर सिंग यांच्या टीकेवरही खोपकरांचा पलटवार।